महत्वाची बातमी समोर येते। नरहरी झिरवाळ यांच्या विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली असून या कारवाईचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये राजू ढेरिंगे नावाचा अधिकारी चक्क 50,000 रुपयांची लाच मागताना रंगेहात कॅमेरात चित्रित झालाय। शासकीय कामासाठी पैशांची उघड मागणी करतानाचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। झिरवाळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या विभागातच अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा कारनामा सुरू असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होतंय। आता या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात, कुठपर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर या ठिकाणी 50,000ची लाच मागतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। झिरवाळांच्या कार्यालयातील हा कारवाईचा व्हिडिओ आहे। राजू ढेरिंगे लाच मागताना कॅमेरात चित्रित झालेला आहे। 50,000ची ही लाच मागण्यात आली होती। त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत पोहोचतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे। झिरवाळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या विभागातच अशा प्रकारचा हा भ्रष्टाचाराचा कारनामा दिसून आलेला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। त्याचा आता व्हिडिओ देखील समोर आलाय। राजू ढेरिंगे याने ही लाच मागितली, 50,000ची ही लाच मागतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। राजू ढेरिंगे या व्हिडिओत रंगे हात कॅमेरात चित्रित झालाय। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर आता या संपूर्ण प्रकरणाचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की झिरवाळ यांनी त्या दिवशी झिरवाळ यांचे जे पीए आहेत ढिरेंगे यांना लाचलुचपत खात्याने एक रेड टाकली होती। त्याच्यात 35,000ची लाच घेताना त्यांना पकडलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं की प्रचंड राजकीय दबाव जो आहे तो एक निर्माण झालेला पाहायला मिळाला होता। जवळपास 2 ते 3 दिवस स्वतः झिरवाळ नॉट रिचेबल होते आणि त्यानंतर आम्ही सगळ्यामध्ये नव्हतोच अशा पद्धतीचं स्टेटमेंट देखील झिरवाळांचं पुढे आलेलं पाहिलं। मात्र आज त्याचे स्टिंग ऑपरेशनचे जे व्हिडिओज आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो एकंदरीतच समोर आलेला पाहायला मिळतोय। पहिल्यापासूनच जर आपण बघितलं तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दृश्य जे आहे ते कैद झालेलं आहे आणि त्याच्यात एकमेकांशी संवाद साधण्याची दृश्य जी आहेत ती देखील आता समोर येऊ लागलेली आहेत की कोण कशा पद्धतीने लाचलुचपत खात्यासमोर त्यांचे जे अधिकारी असतात त्यांच्या समोर कशा पद्धतीने देवाणघेवाणाचे प्रसंग सुरू होते आणि त्याच वेळेला ते सगळे व्हिडिओ कॅप्चर करत त्यांनी या सगळ्यावर धार घालत सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला पाहायला मिळतो या व्हिडिओच्या माध्यमातून। जी, निश्चितच भाग्यश्री, खरं तर या संपूर्ण प्रकरणामुळे आता राजकारणात देखील मोठी खळबळ उडू शकते। या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे भाग्यश्री। नक्कीच या धागेदोरे जे आहेत ते नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे कारण आपण बघतोय की ज्या वेळेला ढिरेंगेचं नाव समोर आलं, राजू ढिरेंगेंचं, त्यावेळेला झिरवाळांच्या नावापर्यंत गोष्टी गेलेल्या होत्या। या व्यतिरिक्त याआधी देखील अशा पद्धतीचं ज्या वेळेला झालंय त्या वेळेला नेत्यांपर्यंत त्या गोष्टी येतात। आपण बघितलं की या सरकारमध्ये माणिकराव कोकाटे यांना एकदा राजीनामा द्यावा लागला। या सगळ्या प्रकारानंतर एक प्रकार त्यांचा जो समोर आला होता त्याच्यानंतर दुसरा राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला जो देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच होते आणि आता हे तिसरं जे प्रकरण आहे हे नरहरी झिरवाळांचं प्रकरण आहे। हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच अजित पवार गटाचे नेते आहेत। मात्र एक जर आपण बघितलं तर सध्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची, दुसरीकडे अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर येणं कारण जेव्हा आपण बघतोय की नरहरी झिरवाळ जे आहेत ते सातत्याने विलिनीकरणाच्या गप्पा करतायत। सातत्याने त्यांना त्यांनी पहिल्या दिवसापासून एक स्टेटमेंट केलंय की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र व्हावं आणि असंही म्हटलं जातंय की काही जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत तर त्यातलं प्रमुख नाव म्हणून नरहरी झिरवाळांकडे बघितलं जातं। त्यामुळे एकंदरीतच जर असं बघितलं आपण तर ह्याला राजकीय अंग देखील बरेच आहेत।
त्यामुळे नेमकं याच्यामध्ये आता काय धागेदोरे निघतात आणि ते कुठपर्यंत जात आहेत, अगदी अधिकाऱ्यांवर कायमच कारवाई होत असते, मात्र नेते मंडळी सुखरूप सुटतात असं देखील अनेकदा म्हटलं जातं. आपण बघितलं की सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भात अनेकदा वक्तव्य केलेले आहेत अशा पद्धतीचे. त्यामुळे असं अनेकदा होत असतं की यामध्ये अधिकारी अडकतात, राजकीय नेते मंडळांपर्यंत ती गोष्ट पोहोचतच नाही. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, विलिनीकरणाच्या ही गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे या सगळ्या अँगलने या सगळ्या गोष्टीकडे बघणं महत्त्वाचं ठरणार. जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.